वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता, नेता देवविता, तेथे याची सत्ता काय आहे. निमित्ताचा धणी केला असे प्राणी, माझे माझे म्हणणे व्यर्थ गेला. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, देवा तवे आटी पाडितोसी. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावळे, बाई नमो त्रिभुवन पावळे, त्रिभुवन पावळे. आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह ही काळाची धन कुबेराची, तेथे मनुष्याचे काय आहे. सेवेला घेतलेला अभंग श्रीमान परमपूज्य सर्व संत श्रेष्ठ शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय देवाचे सवंगडी. सवंगडी म्हणण्यापेक्षा देवाचे म्हणजे पार्षद गण असं वर्णन आलेले आहे एका ठिकाणी, की देवाचे हे पार्षद गण सनकाधिक पार्षद आहेत. देवाचे सनकाधिक मुनी, त्याचप्रमाणे नारद हे पार्षद गणात मोडतात. पार्षद शब्दाचा अर्थ असा आहे म्हणजे गरुड पार्षद आहे, हनुमंत पार्षद आहेत भगवान विष्णूचे. पार्षद याचा अर्थ असा आहे, अलीकडच्या भाषेत बोलायचं झालं तर बॉडी गार्ड, इंग्रजीत बॉडी गार्ड म्हणतात, आणि मराठीमध्ये अंगरक्षक. देवाचे हे अंगरक्षक आहे. कारण जो बॉडीगार्ड, आता अलीकडचे बॉडीगार्डाला काय अर्थ नाही. बॉडीगार्डच मालकार गोळ्या चालवतात. क्या करते हो, गोळ्या चालवते हो तुमच्यावर, वाढवा बॉडीगार्ड. म्हणजे देवाचं रक्षण करणारे. वास्तविक इथे म्हटलेलं आहे त्याने जगन्नाथाला जाऊन, की ज्या वेळेला या नास्तिकांचा काळ आला होता, त्यावेळेला देवा मी तुला अशा प्रकारचं स्वरूप आणलं, तुला कोण ओळखत होत रे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात तुझी सिद्धी, जिथे जसं तिथे म्हटलेलं आहे त्या पंडितांनी, किंवा तू ज्या वेळेला तुमचा सर्व लोभ झाला होता देवधर्माचा, आम्ही अशा प्रकारची सिद्धी केली ईश्वरत्वाची. तसं तुकोबाराय सुद्धा म्हणतात आमच्यामुळे तुला देवपण आलेले. आमचे निभावे तुझं देव पण, नाहीतरी ते काय विसरणे राहिला. विसरलास काय. ते म्हणतात मला मामवा न्याय, ते म्हणतात मला माझी अज्ञा करून ऐश्वर्य मदमत्तसी मम न्याय वर्तते. म्हणजे इतका काय देवा उन्मत्त झालास काय, माझी अवज्ञा करून. संध्याकाळ झाली होती आणि दार लागले होते संध्याकाळी जगन्नाथाचे. त्यावेळेला असं त्याने म्हटल्याबरोबर तडातड ते दार उघडले होते. कुलप कड्या आपाप सुटून गळून पडल्या. तो
तस तुकोबाराय सुद्धा अशाच प्रकारचं म्हणजे प्रौढीवादानं बोलतात या ठिकाणी असतो असे म्हणून त्यांना बॉडीगार्ड म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे जे देवत्वाची ईश्वराची सिद्धी करतात आणि खरोखर त्यालाच अवतारी पुरुष म्हणतात. अवतारी पुरुषाची अदाय त्याला अवतारी कोणाला म्हणावं प्रत्येक व्याख्या वेगळी असते. पण असंही म्हणता येईल ऐसे धर्म स्थापनेचे जे नर ते जाणावे ईश्वरावतार. जे जे लोक धर्म स्थापना करतात त्याला ईश्वराचा अवतार म्हटलं पाहिजे. पण धर्म विध्वंसक राक्षस आहेत. अलीकडचे हे सर्व मंत्री खासदार हे राक्षसच मानायला काही घोर नाही. माणसं खात नाही फक्त हे धर्माचे विध्वंसक आहेत. फक्त याने एक कमी करून ठेवलं. रावण कुंभकर्ण माणसं खात होते आणि माणसं खात नाही त्याचं रक्त शोषण करतात. चल विठ्ठल विठ्ठल. हो आपल्याला काय सांगायचं असं तुकोबाराय म्हणजे भगवंताचे अंगरक्षक म्हणा पार्षद म्हणा सवंगडी म्हणा का. आणि पार्षद ते देवाच्या बरोबर येतो जातो आम्ही देवाचे संगाती. येताना जाताना भगवंताचे बरोबरच असतात. जे झाले अवतार जे झाले अवतार जे झाले अवतार तुकाच्याचे बरोबर जे जे झाले अवतार तुकाच्याचे बरोबर म्हणजे असे देवाचे अंगरक्षक. आणि ते या अभंगात सांगतात म्हणजे काय अशा प्रकारचं देवाची शरणांगती काय प्रपंचाचं मिथ्यात्व माणसाला नित्यानित्य वस्तू विवेक सांगितले शास्त्रामध्ये. नित्य वस्तू विवेक ह्या मूत्र फल भोग विराग नित्यानित्याचा विचार करतात. म्हणून पहिले काय केलं पाहिजे वास्तविक अनित्याचं सांगण्याच्या ऐवजी ते म्हणतात भगवंताची पहिले शरणागती सांगितली. आणि तसंच आहे ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा आरंभाला परमात्मा शरणागती म्हणा का ज्ञान म्हणा पथा तो ब्रह्म जिज्ञासा पहिले ब्रह्म विचार करावा असं सांगितलं. कर्तव्याचा अध्याय करावा लागला. जिज्ञासा पदाचा म्हणजे लक्षणा करून विचार असा अर्थ करावा लागला. जिज्ञासा पद आहे. जिज्ञासा म्हणजे इच्छा करायची नसते इच्छा होत असते म्हणून म्हणजे त्याचा न्या धातू आहे आणि त्याला सन प्रत्यय लागला. न्या धातूचा अर्थ जाणणे असा आहे पण सन प्रत्यय लागल्यामुळे म्हणजे इच्छा असा अर्थ झाला. पण ब्रह्माची इच्छा करावी आणि जिज्ञासा हा हेतुगर्भ आहे. वास्तविक जरी त्याचा अर्थ जिज्ञासा पद का वापरलं विचार करावा असं पद वापरायला पाहिजे होतं तर नुसतं विचारानं ब्रह्मज्ञान होत नसतं. बरेच विचार करतात पण विचारानं ब्रह्मज्ञान होत नाही. ज्याला इच्छा असेल असं म्हणले उत्कट ब्रह्मा उत्कट जिज्ञासा वाले को ब्रह्मा बोध होवे है अनुत्कट को नाही म्हणून जिज्ञासाही पाहिजे. म्हणून हेतुगर्भित आहे ते. केवळ विचारवाचक जर पद घेतलं असतं तर जिज्ञासा अशी तयार झाली नसती. पण जिज्ञासा घेण्यानं विचाराला जाय पण एवढ्या करता ब्रह्मविचार करावा. तिथे असं ब्रह्मविचार मग ब्रह्माचं लक्षण विचारलं दुसऱ्याने किमात्मकम ब्रह्म मग ब्रह्मविचारच का करावा तर त्याने सांगितलं तद्यथा इह कर्मोचित लोक क्षीयते. म्हणजे जे जे क्रियाजन्य फल आहेत यज्ञ यागादिकापासून होणारे स्वर्गाधिक फल हे नाशवंत आहेत. त्याचप्रमाणे म्हणजे जे जे यत् कृतकम तद अनित्यम जे जे कृतक आहे ते सर्व नाशवंत आहे. जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत
नाशिवंत कामळे त्याची कळले आम्हा वर्म जे ये कर्म धर्म नाशिवंत तर अनित्य जे जे क्रियाजन्य असते क्रियेचं फल अनित्य असते ज्ञानाचं फल नित्य आणि म्हणून एवढ्या करता पूर्ण असे सर्व म्हणजे असं करावं त्यांच्यात असं आहे करणे आणि उत्तर व्यवस्थेत जाणणे त्यांचं करणे आणि यांचं जाणणे इथे परमार्थ परमार्थ म्हणजे जाणायचं कळायचं आणि त्यांचं करायचं पूर्ण असेच कर मर कर कर मर कर म्हणजे त्यांच्यात पूर्ण व्यवस्थित झाले हे म्हणतात करायचं नाही ते दुसरं जाणायचं आहे देव हा ओळखायचा आहे म्हणून ते ब्रह्मविचार करावा तसं या ठिकाणी ते म्हणतात आपुला तो एक देव मग झालं करणे घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे आता करणे घ्यावा याचा अर्थ म्हणजे इथे क्रियापद करणे जसे इथे कर्तव्य हात झालाय का नाही वास्तविक असा तो ब्रह्म जिज्ञासा तर जिज्ञासाचा कर्तव्य विचार करावा लागला कर्तव्य हा म्हणजे कर्तव्याने याने लिंग लस्तव्य प्रत्यय लिंग लस लिनादी म्हणतात त्याला तसे तर 10 प्रकार आहेत ते कौमुदीमध्ये असं आहे लिंग हा असे ते तसे दश लकार हा आमची तुळजाबाई शिकते ते 10 लुकार तिच्या पाठ झाले क्रियापदाचे 10 आहेत संस्कृत मध्ये म्हणजे कौमुदीत पण आपल्या व्यवहारामध्ये वेदामध्ये 5 झाले आणि व्यवहारात आपल्या 4च चालतात ते विद्यार्थ आज्ञार्थ संकेतार्थ आणि स्वार्थ फक्त 4 चालतात आपले व्यवहारामध्ये किंवा तुमच्या शालेय सर्व शिक्षणामध्ये 4च आहेत एक आज्ञार्थ आहे विज्ञार्थ आहे आणि संकेतार्थ आहे अभ्यास करील तर पास की असं पास होईल ते आणि अमुक्कर आज्ञार्थ कुरकरमैव तस्मात् कुरु म्हणजे आज्ञार्थ आहे आणि आत्मावारे श्रोतव्य हे तव्य प्रत्ययाला लिंग लट लट म्हणजे आज्ञार्थ आणि तव्य तव्य प्रत्यय इथे कर्तव्यता शिकवते शास्त्रीय शब्द आहेत ते म्हणा तव्य पदानं इथे कर्तव्यता आणि यांचं असं आहे मीमांसक आणि हे नैयायिक वेदांती यांच्यात बराच डिफरन्स आहे ते म्हणजे प्रत्ययाला प्राधान्य देतात आणि वेदांती प्रकृतीला प्राधान्य देतात नाही व्याकरणकाराचं वेगळंच मत आहे प्रत्ययाला प्राधान्य द्यायचं का प्रकृतीला प्रकृती म्हणजे मूळ धातू धातूला किंमत आहे का प्रत्ययाला किंमत आहे मीमांसक प्रत्ययाला किंमत देतात असतो प्रत्ययाला अर्थ नाही असं प्रत्ययाला अर्थ आहे पण महत्व म्हणजे पदालाच आहे क्रियापदाला आहे त्यांचं आहे सुप्तिकांतम पदम पद कशाला म्हणावं सुख म्हणजे विभक्ती प्रत्यय तिंग म्हणजे क्रियापदाचे प्रत्यय हे ज्याला लागले त्याला पद असं म्हणावं असतो आपल्याला इतकं बारीक चिंतन नाही करायचं आपल्याला एवढंच करायचं आत्मविचार करावा कर्तव्यता म्हणजे इथे कर्तव्यता सुचवली त्याच्यात म्हणजे आपण काय करायला पाहिजे हे इथे कर्तव्यता आत्मावारे द्रष्टव्य हा इथे कर्तव्यता याच्यात पण आज्ञामध्ये इथे कर्तव्यता सुचवलेलं नसते कर बाप जसा पोराला म्हणजे उपदेश करतो मग त्याच्यात तुझं इथे कर्तव्यता नाही ही बापाची आज्ञा आहे म्हणून वेद हा याला शास्त्रात प्रभुवाक्य म्हणतात वेदाचं प्रभुवाक्य आहे वाक्यात 3 प्रकार आहेत किंवा उपदेशात 3 प्रकार प्रभुवाक्य सुहृदवाक्य आणि कांता वाक्य प्रभुवाक्य म्हणजे आज्ञार्थ असते कर म्हणजे का करावं हे सांगितलेलं नसते शिखांबधवा शेंडी बांधायची म्हणजे स्नान झाल्यानंतर पूजेला बसलं की शेंडी बांधावी आणि शेंडीला गाठ बांधावी असं म्हणतात नाही बांधली तर काय होईल भादार भादार करायचं नाही बांध तिथे आपिली करायची नसते याला प्रभुवाक्य म्हणतात हो आता काही काही शास्त्रांनी सांगितलं म्हणजे हे गळ्यात जानवं घालावं लग्वीला गेलं तर कानात अटकवावं मग त्याच्यात प्रश्न करायचा नसते
हा सुहृद वाक्यात करता येईल, प्रभू वाक्यात नाही करता येईल. प्रभू म्हणजे वेदाचं वाक्य आहे. ऑर्डर इज ऑर्डर. असं का करावं ते चमचेपणा घोटायचं नाही. कानात जाणं का अटकवावं, आता त्याला काय सांगावं बा हे जानवं काऊन अटकवलं, त्याला काय सांगावं. त्याला म्हटलं लग्न सुंदर दिसते रे म्हणे. हा मला काय वाटलं लक्षात दिले, गळती लागली, बुड्ढा, दात पडले, मला काय म्हणे बुद्धी होईल लाल लगाम, मस्त जोडा दिसते म्हणे का रे. मुलगाही बरोबर. आता एवढा बलाढ्य म्हणजे त्याला जो पसंत होता मुलगा त्याचं याचं वैर होत. मुलीला योग्य वरच नव्हता, जो होता त्याचा याचा 36चा आकडा. त्या मुलाला म्हणजे साऱ्या भारतात मुलगी पसंतच नाही. जी पसंत होती तिच्या बापाचा याचा 36चा आकडा. म्हणजे जी पसंत आहे त्याचा 36चा आकडा. म्हणजे त्यांचं युद्धच चालू. आणि त्या 7वाने काय म्हणे राजा, आता तो म्हणे बापा असाच तर मुलगा आम्हाला पाहिजे होता, पण आता त्याचं आमचं भांडणच होतं. महाराज आम्ही तुम्हाला तुम्ही ते रत्न आणलेले त्याला आमचा काही अधिकार नाही राहिला, तुम्ही घेऊन तुम्हाला वाटतं तसं करा. का ग मुली तुला पसंत आहे हो, का रे तुला पसंत आहे हो. मग म्हणे बस याला देऊन टाक. आता तुझा राजा काही हक्क नाही राहिला मुलीवर, मी रत्न आणून दिलेले आहेत. मग सर्वच बरं. मग का रे म्हणे त्या बाईनं जिनं आपला पोरगा मला काप्याला दिला त्या म्हाताऱ्याला तसं ठेवता का. तिला आणा म्हणे पहिले पालखीत बसून. जिनं पोरग कापायला गेलं केवढं तिचा अवतारी आहे. एकुलता एक मुलगा राजा म्हणजे गादीचा वारस दिला ना मग कापायला, त्याला तिला आण. मग तिला म्हणजे पालखीत बसून आणलं, म्यान्यात बसून आणलं. तिने म्हणजे तिलाही भरोसा होता साधू करतात ते चांगलं करतात, ते कधी आमचं वाईट करणार नाही, आमच्या पोराच्या ठार करण्यामध्ये आमचंच भलं असेल म्हणून तिने सुद्धा अशा प्रकारचं अवतार्य दाखवलं, आणलं. आणि मग तिला वरमाय केलं आणि लग्न. पहा वास्तविक साधू कशा करता गेला होता, म्हणून साधू कधी त्यांच्या हातून वाईट घडत नसते. काही करू द्या, संत जे काही करतात ते कधी त्यांच्या हातून वाईट घडतच नसते. ठले विठ्ठल तुकोबार आहे त्यांचं असं आहे. तुकोबार आहे हे आता यांना म्हणजे कांता वाक्यात घालता येणार नाही. यांचं सुहृद वाक्यात असं आहे, यांचं प्रभू वाक्य आहे. जसा वेदाचा उपदेश हा प्रभू आहे तसं इथे ते सांगतात आल्यानो संसारा उठा वेग करा. तिथे काही अपील करायला लागत नसते, त्याच्यात जीवाचं कल्याण असते. ज्यात प्रभू वाक्य आहे त्यात कल्याण असते. म्हणून म्हणजे तिथे आज्ञार्थ असतो, म्हणून आज्ञार्थ कुरु हा आज्ञार्थ आहे. म्हणजे तसं इथे सुद्धा आल्यानो संसारा उठा वेग करा आज्ञार्थ आहे. शरण जा उदारा पांडुरंगा आल्यानो संसारा उठा वेग करा, आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. एकाच कडव्यात 3 आज्ञा केल्या. उठा उठा म्हणजे आज्ञाच केली. काय उठा उठा जागे वारे आता. पंढरीनाथा माता सुखवा व्यथा जन्माची, शरणी सेवा माता सुखवा व्यथा जन्माची, सुखवा व्यथा जन्माची. हो जागृती करतात. उठा म्हणण्यानं जागृही जागृही असं आहे. जागृत म्हणजे जागे व्हा, तसं इथे म्हणतात आल्यानं संसारा उठा. उठा या शब्दाचा अर्थ तातडी करा. परमार्थाची घाई केली पाहिजे. माणसं परमार्थ करतात पण फार धक्कादार आहेत. डगन 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 अरे अशानं कसं होईल.
म्हणजे म्हण एवढ्या करता म्हणजे त्याला अशा प्रकारची गती मिळावी. करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची घाई करायची म्हणजे काय? घाई घाई म्हणत करायचं काय? घाई घाई असा असा परमार्थ पळत पळत करायचा काय? हरिपाठ घ्यायला अरे बापरे, इतकं सुपरच सोडली रे बा. देवाची द्वारी उभा क्षण भरी येणे मुक्ती असं सरळ पूर्ण अक्षर उच्चारले गेले पाहिजे. नाही म्हणे तुमच्याच अभंगात आहे करावी तातडी परमार्थाची म्हणून मी घाई घाई हरिपाठ म्हणतो म्हणे. असं नसते. घाई 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 कहालं की कहालं की कहालं असा असा त्याचा अर्थ नाही करायचा. म्हणजे संसारातून निघण्याची घाई करा. आपण उद्या करू परमार्थ. अजून आजच काय केला पाहिजे? म्हणती म्हातारपणी परमार्थ करू तरीत काळ काय तुझा आज्ञा धारू पण करावी तातडी परमार्थ. लवकर परमार्थाला लागावं. पुढे ढकलू नये परमार्थ. हा त्याचा ढकला ढकली करायची नाही. करावी तातडी याचा अर्थ असा आहे. म्हणून उठा असे म्हणजे आल्यानं संसारा. आता संसार शब्दाचा अर्थ तीन आहे. संसार कशाला? म्हणजे संसार म्हणजे अहंकार. संसार म्हणजे जन्म मरण असं आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम जन य संसारे बहुदुस्तारे कृपया तारे पाही मुरारे. म्हणजे म्हणजे वारंवार जन्माला येणं याला संसार म्हणतात. म्हणे हे साधे का मान्य तो जीव लोक म्हणे संसार होण. म्हणजे असा संसार शब्दाचा अर्थ जन्म मरण. संसार शब्दाचा अर्थ अहंकार आणि संसार शब्दाचा अर्थ या ठिकाणी म्हणजे घरदार शेती वाडी केरसुनी उखळ मुसळ हा जो काही आहे हा प्रपंच यालाही संसार म्हणतात. म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला येणं आल्यानं संसार. आता संसार शब्दाचा अर्थ परिग्रह जरी केला. संसार म्हणजे परिग्रह. पशु पक्षाला संसार आहे का? जे जन्माला आले असतील त्यांनी परमार्थ करावा असं जर वाक्य उच्चारलं तर जन्माला म्हशी आल्या मग काही नाही परमार्थ करा. आल्यानं जन्माला आलेले आणि परमार्थ करा. उठा वेग करा आणि शरणदा उदारा पांडुरंगा. मग जन्माला तर म्हशी आल्या. म्हशीली जावं लागेल मग पंढरपूरले. म्हशीली एखादा धारा लागेल. हा परमार्थ जर जन्माला आले त्याने जर परमार्थ करावा त्याने जर भगवत शरणांगती करावी असं म्हटलं तर गाढवही जन्माला आले डुकरेही जन्माला आले पशु पक्षी सारे झाले पण ते अधिकारी नाहीत उपदेशाचे. मोठा अधिकारत्वा शास्त्रज्ञ. शास्त्राचा अधिकारी कोण आहे? मनुष्य आहे. पशुपक्षा करता शास्त्र नाही. असे जन्माला की आले म्हणून संसार पद वापरलं. जन्माला आले त्याने परमार्थ करावा असं पद न वापरताना संसार. पशु पक्षी जन्माला आले पण माणसं जन्माला आले का संसाराला? संसार परिग्रह आहे माणसाच्या ठिकाणी. आल्यानं संसारा उठा वेग करा. म्हणून घाई करावी परमार्थाची. का घाई करावी? कोणी नव्हे किम भविष्यती. उद्या काय होईल जाणता येते का? म्हणून परमार्थाची घाई करावी. म्हणून उठा एक विधी झाला. पण आल्यानं संसारा उठा वेग करा म्हणजे घाईनं परमार्थ करा. उठा वेग करा ही आहे. तिचे कर्तव्यता सुचवलं करायला. आणि शरणला काय करा म्हणजे विधित प्रकार आहेत. अपूर्व विधी आहे, नियम विधी आहे, परिसंख्या विधी आहे आणि काही यात पुन्हा नंतर पुन्हा प्रकार आहेत. प्रयोग विधी असं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विधी जरी केला असं आहे. यज्ञ स्वर्ग काम येत यज्ञ करावा मग त्याचं हवी केनं आणि कोणी करावा असं आहे. स्वर्ग काम हा ज्याला स्वर्गाची इच्छा असेल तो. आणि कोणत्या साधनानं करावा काय केलं पाहिजे यवई वगैरे म्हणलेले म्हणजे त्याचं द्रव्य असं. पुन्हा नंतर मग त्याचा कसा केला पाहिजे मग असं कुंड असावं वगैरे त्याला प्रयोग विधी म्हणतात. म्हणजे कसा करावं हे ज्या वेळेला शिकायला जाते त्याला प्रयोग विधी म्हणतात. तस इथे प्रयोगाकरता परत विधी आला. कोणता? काय केलं पाहिजे? परमार्थ करा. परमार्थ करा म्हणजे काय? धाबा उचलून डोक्यावर घ्यावं का? काहीतरी करत राहावं. माणसांचं तर राहू नये.
असं आहे. उद्यम खलु कर्तव्य हा फलमार्जारवत भवेत. काही करत राहा माणसानं, तसं राहू नये. मग करत राहावं याचा अर्थ काय? काही करावं का? असा एक आळशी होता तुम्हा नवरा, एका बाईचा लठ्ठ्या, काहीच काम न करे, आयचं खाणं पसरणं. तिला वाटे कसं राहा रोही माया नशिबात घातला व देवानं. बरं आता कसं व्हावं? मग तेव्हा हवं असं निजून निजून कसं होईल? काही धंदा करत जावं माणसानं. उद्योग खलु कर्तव्य हा, काही धंदा करत जावं. एकानं कुदडी घेतली धाबो पाळत बसला. हो हे काय करता? तुझ म्हणा काही करत जा, रिकामा आयचं खाऊ नका. धाबो पाळत बसला राहण्याचं घर. मग करा ते हा असा आगाऊ धंदा करा. करा ते याचा अर्थ का घर पाडा. अहो आडवी आली ती, आडवी आली. बायको सुंदर होती आणि त्यानं ते सुंदर असं सुंदर त्यानं पाहिलं. अरे शास्त्रात म्हणलेले का आपण असं वाटलं, भार्या रूपवती शत्रू. सुंदर बायको शत्रू आहे. शास्त्रात त्यानं पाहिलं तर अर्धवट ज्ञान पाक असं धोक्याचं असते. भार्या रूपवती शत्रू, शत्रू आहे. मग काय केलं पाहिजे शत्रूले? पुन्हा पुस्तक सापडलं त्यानं. त्या ग्रंथात निघालं, शत्रू हननं करूयात, शत्रूला ठार करावा. तलवार काढली. मग काय करता? हो म्हणले शत्रूला ठार करून राहिलो. शत्रू कोण? शत्रू आहे बायको. कशावरून? अहो पोथीत निघलं, पोथीत निघलं शत्रू बायको. सुंदर बायको शत्रूचे म्हणे. हा हो पण तुम्ही हे मारू लागले, जरा पोथी बरोबर पाहिली. पुन्हा पुन्हा शंका काढू द्या. आपण पोथीप्रमाणे वागणारे माणसं. पुन्हा पोथी सापडली. त्या पोथीत निघालं की स्त्री वधू गर्या, बाईला मारणं निंदी आहे. शत्रू आहे पण पुन्हा ग्रंथात निघते झालं मारू नये. स्त्री वधू गर्या काय करावं? मग पुन्हा पानं उलटले, सापडले त्याच्यात. म्हणजे जिथे वध निषेध असेल तिथे त्याचा अपमान, म्हणजे थोर माणसाचा किंवा काहीचा, म्हणजे अशा प्रकारचा माणी माणसाचा अपमान हाच त्याचा वध आहे. असं आहे. अपमान म्हणजे मरण. मग अपमान करावं म्हणजे हिचा वधच झाला समजा. अपमान म्हणजे काय? काय अपमान करावा हिचा? मग नाशिका मुखमंडनम, म्हणजे नाक हे तोंडाची शोभा आहे म्हणे सारी. हिचं नाक बेन खाऊ म्हणजे अपमान झाला. जगाने खलबत्ता आणला, बत्ता आणला, हा नाक बेन करेले अपमान करे. अरे बाबा असा त्याचा म्हणजे काही शास्त्राचं तात्पर्य जाणून करत जावं. उग हे असं पुस्तकी ज्ञान कामाचं नाही. काय केलं पाहिजे? आपल्या मनात ठरू नये म्हणून तेच सांगतात पुन्हा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा आल्यानं संसारा उठावे गकरा, आल्यानं संसारा उठावे गकरा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. म्हणजे पहिल्यांदा शरणांगती सांगितली. शरणांगती सांगून पुन्हा आल्यानं संसारा उठावे करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. भगवंताला शरणांगती सांगितली. त्याच्यातही पुन्हा नुसतंच शरणांगती, ज्याला आपण शरणांगती केली, एखादा असा दगडासारखा त्याला घाम फुटत नाही. जर देव अशा प्रकारचा कठोर असला त्याला शरणांगती करून सुद्धा काय फायदा होणार आहे? उदार माणसाला जर आपण काही शरणांगती केली तर फायदा होईल, तो काही देईल. आणि काही काही माणसं असे कंजूस असतात, काही त्याच्या पुढे जीव कापला तर त्याला दया येत नाही. म्हणून त्याच्याकरता शरण जा उदार, भगवान उदार आहे, त्याला आपण शरणांगती केली त्याला दया येईल असं आहे. म्हणून असं सांगतात ना, हे पुरंदर किल्ला आहे का नाही, तिथे राहत होते ते. मुळात ते कर्नाटकी, पण पांडुरंगाचे उपासक होते. वारीला जात होते पांडुरंगाच्या पंढरपूरला. वारीला आले आणि स्तुती करायला लागले पुरंदरदास. याके निर्दय नादी
येले जेवणे या कानडी भाषा त्यांची असं आहे. कानडीमध्ये फार सुंदर कवण आहेत काही काही. अवगुण नाव नोडवर इल्ला. देवा मी फार अवगुणी आहे, मी तो अनाथ आपण म्हणतो का नाही तसं अवगुण नाव नोडवर इल्ला. देवा आमचे अवगुण पाहू नका तुम्ही, असा त्याचा अर्थ आहे. मी तव म्हणजे देव अवगुणी अन्यायी किती म्हणाने सांगो काही. असं आहे. देवा आमचा जर तू विचार करशील मग आमचा उद्धार होणारच नाही असं आहे. म्हणून तसं इथे म्हणतात याचे पण तिथे स्तुती करताना ते म्हणतात याचे निर्दय नादे ज्ञानवाराने काही कानडीचा अभंग केले. हक्का आणि खेळे चिकणा माथू. हक्का म्हणजे मोठ्या बहिणीला म्हणतात. हक्का आणि खेळे. खेळे म्हणजे आई. खेळ म्हणजे खेळ खेळीला येतात ते नवा खायचे. खेळ म्हणजे आई. हक्का आणि खेळे. निहा म्हणजे संबोधनाचा हे हक्का. हक्का आणि खेळे चिकणा माथू. चिकणा म्हणजे लहान चांगली एक गोष्ट. मात म्हणजे गोष्ट. मी तुला एक गोष्ट विचारते. अरे पंढरी राया चलुवाण. चलुवाणे चलुवाणे पंढरी राया चलुवाणे. अरे चलुवाणे म्हणजे मला तो फार प्रिय आहे, मला तो फार आवडतो. असे दुर्ळा धाणे गे मरुळा देणे. दुर्ळा म्हणजे दुरल्या दिवशीचा बहु आवडीचा हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे दुर्ला म्हणजे फार. परे होणे परी वैखुरी होणे दुरी. दुरी होणे दुरी ब्रह्म आहे दुरे होणे. वारे होणे परी दुरी होणे दुरी. वारे होणे परी दुरी होणे दुरी. दुरे होणे दुरे. तुझं जीवन उपा वृथाश्रम बापा करीतोसी असू. असं दुर्ळा धणी घे मरुळा देणे असं म्हणजे कानडीत आहे. तसं ते कानडीतच त्यांचं काव्य. त्याचे निरील नादी येले देवाने. येले म्हणजे यलदेव. यल म्हणजे यलमा म्हणजे महालक्ष्मी आणि देवाने म्हणजे पती लक्ष्मीपती. यल देवाने म्हणजे हे लक्ष्मीपते. आणि देवा आमच्यावर यल्ल स्तुदय विल्ला. यल्ल स्तुद याचे निर्दय. निर्दय म्हणजे कठोर. याचे या म्हणजे के कशा करता. या के म्हणजे कशा करता देवा माझ्यावर तू कशा करता एवढा कठोर झालास माझ्याविषयी. कसा काय कठोर झाला की यल्ल स्तुदय. स्तुदय म्हणजे तीळ. विल्ला अरे तिळवरही माझ्यावर देवा तुझं प्रेम नाही रे असं पुरंदरदास देवाला म्हणाले. आता देवानं प्रसन्न व्हायच्या ऐवजी देवाची खोपडी फिरली. म्हणजे देवाला राग आला. इकडचं तोंड तिकडे झाला असा नाही. देवाला राग आला. अरे मी एवढा उदार सारे भक्त मला उदार तू हरी ऐसे कीर्ती जराचे. सारे मला उदार म्हणतात तू तर उदारांचा राणा पण हा मला कठोर म्हणतो. हा म्हणजे अशा प्रकारची माझी निंदा करतो. करायला गेला तू ती आणि ते जीव म्हणजे प्रसन्न व्हायच्या म्हणजे खवळले राग भरले. तू मला कठोर कसा काय म्हणाला. येले देवाने आणि देव येले देवने म्हणजे लक्ष्मीपते. म्हणजे लक्ष्मी कोण आहे. माई मावशी आहे की मोठी माय आहे. बायको. बायकोच्या नावाने हात मारा लागते का. हा कोण आहे असं म्हणते गोविंदरावचे पुत्र आहेत बा असं म्हटलं तर. सही करताना आपण बापाचं नाव पुढे लिहितो की बायकोच. कसं काय पद्धत आहे या खैर गावाची. बापाच्या नावाने ओळखणार का बायकोच्या. निवृत्ती ही आणि पुढे करायचं सुभद्रा मेली म्हणा ते आता. विठ्ठल मायचं लिहित नाही तर बायकोचं कोण लिहिते. म्हणजे उत्तम देश आपल्या नावानं जो प्रसिद्ध आहे त्याला उत्तम ख्याती म्हणतात. उत्तम ख्याती म्हणजे प्रसिद्धी. उत्तम आत्मख्यातीश्च पितृख्यातीश्च मध्यमा. बापाच्या नावानं ओळखला जाणारा मध्यम
का हे कोण? ते वसंतरावचे चिरंजीव. मध्यम झाला, अधमाश्वर ख्यात हो आणि सासऱ्याच्या नावावरून ओळखला जाणारा तो अधम झाला. म्हणले अधमाश्वर का हे कोण? ते नारायणराव आहेत की नाही, त्यांचे जामात. पण या पोळीचा थारडाव शास्त्र ओळखा, यालाही कोणी पुसत नाही, त्याच्या बापाची यालाही कोणी ओळखत नाही, बापाला शास्त्राच्या नावानं ओळखला ना अधम म्हणले. आणि भारी आख्या तो धमा धमा. काय हे कोण आहे? ते सुमनबाई नाही का, आमदार आणि तिची यजमान. या पोरीचा केला का? म्हणजे भार्या ख्यात अधमातला अधम म्हणले. जेव्हा म्हणले मी अधमातला अधम हो का थरड, म्हणजे लक्ष्मीपते, म्हणजे बायकोच्या नावानं मला हाक मारत, दुसरे नाव नाही का मला? म्हणजे मी का अधमातला थरडातला थरडा हो का? काय तुझा उद्धार करत नाही. जेव्हा चुकलं मी काही, ते व्याकरण मला समजत नाही. यशस्वी माघार घेतो जेव्हा आम्हाला काही जेवढं काही त्यातलं जसं तो गोपाळ म्हणतो, जेव्हा आम्हाला काही धतळ भतळ आहे बुवा, आम्हाला तुझी स्तुती येत नाही, वरण येत नाही. धोंगडे माझे बोलणे कानवा, धोंगडे माझे बोलणे रे. स्तुती केली गोपाळाने एका भगवंताची, बा श्रीकृष्णाची. कुलाल हाडाचा बापताडाचा अखंड गड की रे, त्याची भूत संचार झाला हिमालयाचे खडकी रे. भूतवर्याची नवरी पाहुणी जीवात भरली धडकी रे. धोंगडे माझे बोलणे कानवा, धोंगडे माझे बोलणे रे. धोंगडे म्हणजे धतळ भतळ आहे वा. जेव्हा आपल्याला जे तुमचं व्याकरणबद्ध आणि अशा प्रकारचं काही येत नाही, आपलं धतळ भतळ आहे धोंगड. कुलाल हाडाचा, आता ब्रह्मदेव ना सांगायचं होतं तर हाडकाचा कुंभार म्हणले. कुलाल हाडाचा बाप चाडाचा. बाप चाड म्हणजे नारद, उगलखोर चाड्या लावणारा. बाप चाडाचा धंदा काय करतो? अखंड घडतो मडकिरे, म्हणजे प्राणी मात्र. त्याची भूत संचार झाला. भूत म्हणजे काम विकार. हिमालयाचे खडगिरे. हिमालयात काल गेलता तो महादेवाचं लग्न लावायला गेलता, शादी मंगलाष्टक म्हणाले झाले बोलावलं होतं. लग्नासाठी समे पण म्हणता म्हणता म्हणताच भटकी वयकला का म्हणता म्हणा भूतवार्याची नवरी पाहुणी जीवा. असं म्हणतात पार्वतीचा नुसता अंगठा उघडा पडला. त्या अंगठ्यात याचे चारी तोंड दिसले. चकम हे असं म्हणले. ब्रह्मदेव भयकला, झोम मार दिला. वारे असा का भडकी वने मनसा म्हणायला लागला, भयकला. त्रिशूळाने मुंडीत दिली उडून, मुंडकच सोडून असा मारला जोरान त्रिशूळ. एवढा हिमालय गवत त्याच्यात केवढा असेल ते सापडलंच नाही. बाकीच्या तुम्ही कसं केलं कसं केलं, तुमचं लग्न खटकलं, तुम्ही लग्नातच भामन मारला. आता मंत्र कोण म्हणाल, मंत्राशिवाय लग्न लागत नाही. कसं केला असं कसा जाऊ दे. तुम्ही काय लग्न आपलं लग्न बिघडलं नाही त्याचे काय, लग्नाचा मुहूर्त आहे मग भरची चिता करा. त्याच्या महादेव हसू तो बरं बरं काय हरकत नाही. मग थोडा त्याचा मुंड कुठे सापडलं, सापड सापड डोक्या उडालं गळत, कुठे सापला सापला सापडत नाही. सापडत नाही तर मग आता टाइम निघून चालला. मग आता थोडा कोणाचं गध चोरून राहिलं तर गजातच कापलं त्याला जोडून. कारण मी खरं मुख ब्रह्मदेव आहे का नाही, ब्रह्मदेवाला गजाचं तोंड लावा लागलं वा. कारण मी खरं मुख म्हणजे गजाचं तोंड काऊन आलं ते याच्या पायी आलं. हो विठाला 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 म्हणून भूतवार्याची नवरी पाहुणे जीवात भरली धडकी रे. भंगळे माझे बोलणे कानवा, म्हणजे काही जे असतात सुसंबद्ध असते त्यांचं वर्णन. जेव्हा आम्हाला काही व्याकरण नाही, आम्हाला काही लिहिणं नाही, काही नाही, म्हणून आमचं चुकलं असेल तुझी. पुरंदरदास म्हणले देवा आमचं
मागे घ्या तुम्ही. जे म्हणले ते काही नाही असं म्हणलंच तसा एखाद्याला असं काय म्हणलं माझं काय पाहिलं तू असं का चुकलं ते काही नाही आता काय करावं ते सिद्ध करून दे म्हणे. म्हणला का म्हणजे कठोर म्हणलं याचे निर्दय नारे म्हणजे निर्दय कठोर. मी काय कठोरपणा केला देव म्हणले ते सारे साधू मला उदार म्हणतात. हा सारे मला दया सनवाळूकर बाळू भक्ताला अजी मोही गजेंद्राचा धावा केला विठाई पण तुम्हाला कठोर म्हणतो. आणि पुन्हा म्हणला लक्ष्मीपते म्हणजे भार्याख्यात बायकोचं नाव माझ्या नावाला गणायचं चांगलं आहे. भार्याख्यात म्हणजे आदमातला आदम आहो का मी कसा आदमातला आदम आहे ते सिद्ध करून दे. नाही देवा चुकलं नाही हे बोललेले सिद्ध कर. काढलं काय तोंडातलं बर बघ पुरंदरदासाने म्हटलं हे नाही व सकलम जगद विरचितम हे नाही व संरक्षितम. ज्यानं सर्व हे ब्रह्मांड निर्माण केलं त्यानं पालन केलं ते नाही व संरक्षितम असं आहे. आणि पुन्हा तो भिन्नम आणि मुकुंद नंद ही आणि तोच सर्व जगताचा संहार करतो. आपण जर विषाचं झाड लावलं तर स्वतः आपण उपटू नये लावतानाच विचार केला पाहिजे. म्हणून आपलीच संतान पण आपण जर नष्ट करू लागलो भगवान विष्णू ब्रह्मांडाची उत्पत्ती करतो तोच पालन करतो आणि तोच पुन्हा रुद्रपान संहार करतो. म्हणजे आता बरोबर आहे का? त्याला काय म्हणावं जो आपल्या प्रजेला ठार करतो त्याला काय करतच ना. त्याला कठोर म्हणतात नाही तर काय म्हणतात माय बापे दोन्ही सरे बी नकी बोका त्याचे सुखे सुखानं पळे बा. कठोर नाही का? जेव्हा हे ब्रह्मांड तुम्हीच तयार केलं आणि तुम्हीच संहार करता मग तुम्हाला कठोर नाही तर म्हण नंदो हि भिंदम नंदो हि निंदोचित. निंदेला उचित आहे का रे तुम्ही खरं सांगा. जो म्हण बरोबर कठोरत्वाने सिद्ध केलं. आता 8 आण्याचं काम झालं. 8 आणे राहिलं कोणतं अधमातला आदम. जो म्हणले की आता पुढचं राहू दे ते साधू सांगत बसते अधमातला आदम नको आता कठोरपणा मी घेतो आपल्याकडे स्वीकारून पण अधमातला अधम राहू दे नाही देवा सिद्ध करतो नको तुझा उद्धार करतो मी. म्हणजे सांगायचं तात्पर्य देव हा दयाळू आहे. जो अशा प्रकारचा तो उदार असेल तर त्याला शरणागती करून फायदा आहे. आणि जर तो कठोर असला तर त्याला शरणागती करून काही फायदा नाही. म्हणून म्हणतात शरणजा उदारा पांडुरंगा आल्यानं संसारा उठा वेग करा आल्यानं संसारा उठा वेग करा शरणजा उदारा पांडुरंगा. हे काळाची का शरणागती करावी हे सर्व अनित्य आणि शरीर आणि विभव नैव शाश्वतम. देह जाईल हा देह जाईल जाईल याची काळोबा खाईल पण जाईन खाले जाईन खाले जाईन खाले उच्चारी पासार उच्चारी उच्चारी पासार जाईन खाले जाईन खाले पडवणी जाईन कलेवर. पण अनित्य आणि शरीर अनित्य आणि हे तुमचं ऐश्वर श्रीमंती पैसा हो नैव शाश्वतम ते शाश्वत नाही. म्हणून ते म्हणतात देह हे काळाचे धन कुबेराचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे तेथे मनुष्याचे काय आहे
काळाचे काय आहे हे काळाचे धन फुकरीराजे काळाचे धन फुकरीराजे हे काळाचे धन फुकरीराजे काय आपलं देव आपलं पंचमहाभूताचा पंचभूताचा गोंधळ केला एक ठाई मेळ देहा तासाचा आणीला होता आणि त्याला लोकांच्या वस्तूला आपलं म्हणणं धन तरी आपलं धन कुबेराचं आहे लोकांच्या वस्तूला आपलं म्हणता लोकांची वस्तू आणि त्याला माझं म्हणणं मूर्खपणा नाही नाही महामूर्खपणा आहे नुसता मूर्खपणा नाही असं आहे मूर्खपणाला मूर्खाची गोष्ट सांगितली आमचे एकनाथ महाराज देगलूरकर हे चंद्रशेखर याचे वडील 4 मूर्ख सांगितले होते त्यांनी एक असा गेला गळाला सासूरवाडीला रस्त्याने जाता जाता भाकर शिदोरी नेल की त्यानं आणि जुन्या काळात काही एसट्या फेसट्या नव्हत्या याचा आमच्या समोर चालू झाल्यावर एसट्या आमच्या पूर्वीच्या पहिले खामगावाच्या गोविंद शेठची मोटर होती गजानन मोटर आमचं खामगाव पासून टाकळी आमचं 4 कोसार गाव 3.5 कोसार का 4 कोसार म्हणा फाटा आमचा फाटा समजा म्हणजे 3 कोसावर तर ते गजानन मोटर आम्हाला 2 कोस लोटत न्याला 2 कोस लोटत न्यायची आणि मग चालू आहे बैठो बैठो गुर बैठो कायला का बैठो तो का आमचा फाटा आला आता कायले बैठो आमच्या समोर म्हणले एकट्या आता आल्या पूर्वी एकट्या भेटत्या काही नव्हत्या जुन्या गाडीची गोष्ट पायी गेला सासूरवाडीला जात असताना भाकरी नेली एक वीर होती तिथे भाकरी बिकरी खाल्ली थंड सावली वडाची असा ओटा होता एरीवर नीज झाल्या का पाकोट पडलं अळाच्या काही माहित नाही झोपीत उठला तसा चालू झाला गेला तसा सासूरवाडीला त्याला माहिती नाही माझ्या डोक्यात काही आहे की नाही जुन्या काळात भोळखा दिसला की सुद्धा काय समजा असं त्याचं गणित असेल आता किती लोक आहेत सुद्धा काय धरा हेच समजून नाही राहिले विठ्ठल भोळखा म्हणजे नक्की आता बाप मरेल आहे नाही तर माय मरेल आहे कोणतरी मरेल आहे समजायचं असं असे गणित हा लेखाचा बोळखाच गेला डोक्यात काही ध्यान नाही की आपल्या डोक्यात काही नाही जेव्हा तिथल्या बाया सासू गिसू हा बोळखा आला त्याला वाटलं कोण मेलं मोठ्यानं रडायला लागल्या हा पोंगा पोंगी बहिणी सारे तुझं याला वाटले इथे कोणतरी मेलं हाही लागला रडायला साऱ्या गावाच्या बाया आल्या ती आली की रडणं सुरू ती आली त्याला का कशामुळे रडतात हे कारण नाही माणसाला समजलं पाहिजे तेव्हा रडू येते समजून रडू येत नाही काय समजावं अमुक मेला तरी रडायला येत नाही काय असं म्हणतात सत्यभामेचा बाप मेला त्यावेळेला आणि जेव्हा सत्यमामा फारच रडायला लागली सतराजीत मेला तेव्हा त्यानं दुसऱ्या एका राजानं मारला होता कारण त्याला द्यायची कबूल केली की यानंच उचकवली ते उचकवा उचकीचे धंदे पहिल्यापासून आहेत म्हणा आता हे काय आता ते मनसऱ्याची आले आपल्या बोलता येत नाही मोठ्या लोकांचं भात काढू नाही लागत आपतचे धंदे आहे महाभोवती त्याच्याच मुळे आलेची नाही उचकवा उचकी धंदे राजाराम पाटील आमच्या आठवाडीचे कोणातरी गुजऱ्याच्या जी बामणाची पोरगी आली उपटून शालीन ताई त्याच्या जोडली उपटली वसंतरावनं अरे काय उपट्या उपटीचे धंदे करता भाव म्हणून माग जिरायला लागल्याशी नाही तर काही सांगता येत नाही मी हे काढत असतो लोकांचे याली लेखाला चांगला डाग हा जीव आहे पाठीची आमचं काही होत नाही म्हणा हे सत्यभामा त्या राजाला दुसऱ्या जाहीर कबूल केली की पण या देवावर आलता चोरीचा हार म्हणून तो म्हणजे लहानशण भुजण्याकरता किंवा तो कृष्णाला बरं वाटा म्हणून दुसऱ्याला कबूल केलेली याला गेली श्रीकृष्णाला सत्यभामा त्याने तो कापून टाकला पोहरीचा सासरा म्हणे
लेका साखर पुळा झाला, शाळ मुंजी झाली, पण दुसऱ्याला गेली. उसने रात्रीच कापला सासरा. व्हायचाच होता तो. सत्यभामा रडत निघली. जेव्हाही रडत निघले, दादा चला आता सासराच मिळा तर दादाही निघले रडत. दादा काय, दादाला काही रडू येई नाही. दादा रडा रडा तर कसा काय रडा रे. अरे म्हणे मा सासरा एकुलता एक मेला पहिन नवात मेला, पहिल्यांदाच मेला. लोकांचे का दोनदा मारत असतात का? एकदा मारतात ना का तीन तीन जप मारतात, एकदा मारत असतंय. अहो तसं नाही, दादा रडा म्हणजे अहो सत्यभामेला आमच्या बायकोला बरं वाटलं पाहिजे. अरे मला रडू येत नाही. मला कुठे रडू येते म्हणे, पण मी झोका लावला तसा तुम्ही लावा, पण तिला बरं वाटलं पाहिजे. आता कशा करता सांगायचं, रडायला काही कारण कळलं पाहिजे. बायला काही कारण नाही. रडत असली की आली की बसली की लागली रडायला, आली की बसली. कोण मेलं विचारायचं कामच नाही. सारा भावातला पाय रडबड सुरू झाली. आला बोडा काढली टेकत. काय झालं, काऊन रडता रे, काऊन रडता रे, कोण मेलं कोण मेलं. मग काऊन रडत गोजे, थकीले विचारा. थके खाऊन रडत, इथीले विचारा. इथे खाऊन रडत. असं करत करत म्हणजे जवळ विचारलं का काय, त्यांना वाटलं जवळला चुकून काही निरोप आणला असेल. कोण मेला तिकडे, आमच्याकडे कोणी मेल नाही, तुमच्याकडे कोणी मेल नाही. का रे खाऊन रडता. बुढीने विचारलं सासूले, का रडते म्हणे जवळ तिकडून बोडके आले, मला वाटलं कोणी मेलच काय म्हणून रडायला लागली. मग तेव्हा तो म्हणे अरे लेक माझ्या डोक्यात काही नाही, त्याच्यामुळे झालं वाटते. आणि मग हा त्या आळात पागोट पडलं म्हणे माझं. म्हणजे मग तो आपल्या मित्राचा म्हणे गळा असा मूर्खपणा केलता म्या, ओळखाच गेलं सारं गाव रडायला लागल. तिथे तुझा म्हणला तुझा मूर्खपणा काहीच नाही, त्याच्या पुढचा आपला आहे. म्हणजे अरे म्हणे महा मूर्खपणा आता विचारच नको म्हणे. मी असाच गेलतो, साधू लोकांची दिंडी चालली पंढरपूरला, तर चाला चाला. आणि मग काहीच नाही, मग माधुकरी करायची संध्याकाळी. संध्याकाळी माधुकरी करायची, ती या गावला त्या गावला त्या गावला असं मुक्काम. पण आम्ही काय ज्या गावला गेलो ना त्याच गावला मा सासरा बदलून आला म्हणे साहेब. आणि मी गेलो माधुकरीला. संध्याकाळची वेळ, मधुकरी पण चुकून म्हणेल का, मला माहित नाही की सासरा इथे बदलून आला, पण हे सासऱ्याचं घर आहे. आणि त्याच घरी गेलो, मला काय माहित आहे. आणि चुकून भाकरचा कुटका घेऊन त्याच्या नाही व भिकाऱ्याला कुटका घेऊन भाकरचा कुटका आणला. आणि ते आणला तर म्हणे बायकोनच आणला भिकाऱ्याले. त्यानं उजव्या, हा अंधारच होता, त्यानं उजव्यात ओळखली त्याचं आपलंच कुटुंब आहे आणि भाकर घेऊन आली. पण आता जर जवळ आली तर ओळखीन, काय तुम्ही बरं नाही केलं, भिकार चोटाले दिली. जर बायको सांगेन की भिकार चोटा हा भीक मागताय, बेइज्जत होती. आता वरखल ती जवळ जवळ आली की त्याच्यापेक्षा आता चाट मारून मागं चालले जा. ती जशी जशी उजळा जवळ येत चालली, हा तसा माग माग सरकत चालला. म्हणजे अंधारात काय काय समजते असं त्याला वाटलं, म्हणून असा माग माग सरकायला लागला. अंधारात गेले की आता माग माग सरक. भुई सपाट आड होता, धडा पडला. अरे भिकारी पडला, भिकारी पडला, भिकारी पडला. सारा घोडा झाले. तिथेच काही लग्न वगैरे समारंभ होता, त्यात गॅस बत्ती पेटवली होती, अंगीन सोडली, 2-4 माणसानं पूजाही टाकल्या आणि भिकारी काढला तर पाहतात जवाई व राम राम पाहुणे वा. तो म्हणे पहिले फक्त बायकोला माहित होत मुकाट्यानं, आणि तिला चांगले असते की आम्ही जत्रीत आलो आणि म्हणून आम्ही असं ते नियम तसे आम्ही घरचे लहान लारडाव. काय काय म्हणतात वा आम्ही फार घरचे लहान लारडाव, फक्त म्हणे खायानं गाठलो. घरचे लहान लारडाव खायानं गाठली. तसं आता काय करावं, बायकोला सांगता आलं की बा आमचा नियम होता म्हणून मधुकरी करत जायचा. आता काय करावं, म्हणजे एक पाप झाकायला गेलं तर सारं अरे लोकायला माहित झालं. सांग म्हणे बा असा मूर्खपणा केला. दुसरा म्हणला अरे तुझा मूर्खपणा काहीच नाही, त्याच्या माझा म्हणजे त्याच्या पुढचा आहे म्हणे माझा मूर्खपणा. मग तुला काय मूर्खपणा केला. अरे म्हणे मी बी असा सासूरवाडीला गेलतो, मग माझी आई म्हणे भाड्या जाशील तर जरा ठसन्न राहतो, माना बाणानं राहतो, नाही तर असा गोन्या फसशील. बैस म्हटलं तिथे बसला, उठ म्हणलं उठला. असं नाही, ठसन्न राहायचं, जरा माना बाणानं राहायचं. मग गेला आता माना बाणानं जेवायला बोलावलं तर जेवाय सण आणि जेवायची तयारी केली.
जेव्हा पाहुणे बा नाही जेव्हा लागत प्रसन्न राहायचं ठरलं होतं त्याचं नाही जेव्हा लागत आता जेवायला बोलावलं ताट वाढले हो का जेवत नाही खुशी आहे अरे खुशी पण कसं काय करा हो जेवायची सारी तयारी झाली बसा पाहुणे बा बसला ताट आता जास्त त्याच्या माणसाने जरा माना पाण्यानं राबलं मग आता भुका लागल्या सारे इथे जीवन घेत बसले तर कुठे जवळ बरोबर बुधा राहील आपण बुधाही घेतला अंदर जीव बोड्याने आणि बस येते मग सारे जेव्हा जेव्हा कोण येते तो साला आला तो साला आला साला पाहुणे बळा नाही ते साली आली ते साली आली उठायचाच नाही संध्याकाळ झाली सारे जीवन घेतलं आणि पुढे मग अंधार झाला ज्याला लागली भूक आता कुत्रे येते तर आता उठतो पण आता कोण येणार आहे झोपले सारे असंच अंगणात खाट टाकली होती आणि त्यानं पाहिलं तिथून की अमक्या पाठीवरून म्हातारी डबा काढायची लाडू वाढत होती पोरायले हा लड्डूचा डब्बा आहे म्हणे वरांड्यात बसली पाडून ठेवला होता दिवसा आणि मग सारे झोपले उठला हळूहळू अंधारात सारे झोपले खूप भूक लागली होती त्याला मग हळू 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 गेला त्या डब्याजवळ वसरीत आणि लगेच डबा काढला तिथली डबा त्याचं झाकण म्हणजे लाडू काढला तोंडात घातला पण ते झाकण निसटलं हातचं पडलं भाषेवर ना सासूला वाटलं कुत्र्यांना डबा पाळला हा करत आली याने कसा तरी त्या अंधारात डबा तर लगेच झाकण लावलं सप्लाय पाठीवर केला पण तोंडात लड्डू राहून गेला तोंडात लड्डू आणि तिनं बटन दाबल्याबरोबर पाहते तर जराई बा वरांड्यात स्वयंपाक घरात जराई बा कसं काय का तिकडे कसे काय आले जवाई बा सकाळपासून बोलले नाही काही नाही जेवले नाही काय जाईल झपाटलं तर नशीब काय झालं तुम्हाला काही नाही माझ जवाई जेवला नाही पोरगी बी केली काही लाज नाही सगळा नवरा उपाशीन कसं कसं जेवली हा आणि सारे जेवले तू तर काय तू राहिली का तू इथे जेवलीस ना पण आता काय पण काय झालं चल झपाटलं काय असं तर कधीच करत नाही आमचं जराही आटत नाही ना आज आटला पण बोलत काऊन नाही काय झालं जवळ बुवा काय झालं बुवा आता बोलीन कसा पॅकिंग आहे ना लटू नाही का बोलवा डॉक्टरला बोलवा वैद्य आणला त्याचं पाहिलं काही नाही नाडी तर बरोबर आहे हव्याला आणल्याला काय करायचं दुसरा डॉक्टरांना भारी तिसरा आणला असं करता करता खास वैद्य बोलावला त्यानं पाहिलं त्याची नाडी चांगली आहे खरं चांगलं आहे बरोबर आहे असं काही बिघडलेलं नाही पण बिघडलं नाही म्हणलं की म्हातारी म्हणते याला काही बेकरी आहे त्याच्यापेक्षा बिघडलं म्हणाच लागेल काय बिघडलं तर असं पाहता पाहता त्याच्या गालात होता लाडू गाल फुगलेला दिसला म्हणे आजी त्याच्या गालात काहीतरी रोग आहे मग ऑपरेशन करा लागते बर ऑपरेशन केल्याशिवाय बसणार नाही करा डॉक्टर साहेब करा ऑपरेशन हा मग ऑपरेशन करतो तो शस्त्र संघर्ष होते त्याच्या झालं गेलं बळजीर व्हायचं इंजेक्शन पण लागलं मारला चिरा चरकन जसा चिरा मारला त्याला वाटलं आता लाडू दिसल चिरा मारल्या लड्डू दिसेल की नाही म्हणून मग त्यानं असं केलं इकडला लाडू काढला पैसा घालात दिला इकडचा काढला लड्डू दिसल ना चिरा मारल्यावर म्हणून इकडचा काढला तिकडच्या काळात ठेवून दिला डॉक्टर म्हणे हवा मंडळी इकून होता का नाही रोग हा संसर्गजन्य रोग दिसतोय आता तिकडून रोग झाला डॉक्टर तिकडे चिरा मारा तिकडचं ऑपरेशन करा झालं डॉक्टरने पुन्हा तिकडे बधीर व्हायचं इंजेक्शन दिलं आणि तिकडे मारला चिरा आता कुठे ठेवील लाडू इकून घालते इकून दिसते इकून सटकन लाडू पडला तोंडातून मरा काय सर्व लड्डू अरे बापरे पाहुणे वा सकाळपासून जेवा जेवा मुखात खाल्ला गाले तो म्हणला तुमचा काही गुन्हा नाही हे म्हातारी आमची चढली मला म्हणे जरा ठसन राहिलं माना पाना जेव म्हणलं की जेवला असं करू नको जरा ठसन जे राहिलं ते गाल भाडून घेतले तो म्हणला हे बा असा मूर्खपणा केला मी गाल दोन चिरून घेतले माझ्यासारखा मूर्ख कोणी अशी
चौथा म्हणला, अरे तुमचा चौघाचाही मूर्खपणा माझ्यापेक्षा थर्ड आहे. म्हणजे तू काय मूर्खपणा केला? खूप श्रीमंत म्हणे, इतकी श्रीमंती, खूप ऐश्वर. मग एक म्हणला, कोणतरी आला भामटा, अहो एवढं मोठी इस्टेट आणि हे 1000 एकर जमीन काय चोरायला खाऊ देता का? मग का दत्तक घ्यायचा, मग लग्न करा ना, पोरग होईल, इस्टेटीला वारस होईल. पण आमचं पाहायला कोण नाही, चौऱ्याला मी पाहतो, द्या 400-500 रुपये. आला 1-2 राऊंड म्हणून, पाहिली पोरगी, हो चांगली आहे, ठरवलं लग्न आमच्या तारखेच. अरे त्या तारखेला तर आमची सवय नाही, तुम्ही येऊ नका लग्नाला, आम्ही घेतो भागून. हा आता चिंता, मग काय खबर नाही, मग काढा. म्हणजे नवरदेव म्हणते, नवरदेव म्हणते त्या तारखेला माझं सवय नाही, पण तो मधला ठरवणार तर म्हणते तुम्ही नसले तरी आम्ही भागून घेऊ, पैसे आणा. बर किती लागतील? चांगलं आता नावासारखं केलं पाहिजे. 1000 एकर जर जमीन आहे तर पोरगी सोन्यानं लटफट केली पाहिजे, टोपलं बरं सोनं घातलं पाहिजे. बरं झाला, द्या 60,000 रुपये. घेतले, पंगत जोरात करतो, तुम्ही काहीच काळजी करू नका. पण हे बाबा हे सारं आहे, पण माहेर होणार नाही, तुम्ही मला मुळीच ना काही हो, घेतो आम्ही सारं भागून. बर गेले 60,000 रुपये घेऊन गेला तिकडे. झालं, आणि पुन्हा नंतर मग झालं, आला पुन्हा 1-2 महिन्याने, का काय काव काव म्हणता, काय तुमचं लग्न झालं? अरे बापरे किती हो सोनं, पण काय पंगता तुमच्या लग्नाची पंगत, काय पक्वान झाले. मग झालं म्हणजे पुन्हा नंतर आला काही 5-6 महिन्याने, एका वर्षाने आल्यानंतर, अहो कसं काय, बरेच झाले दिवस भेटलेच नाही, राम राम जय हरी. हबा असं करा, तुम्हाला पोरग झालं म्हणे. मग पोरग झालं, हो मग आपल्याला भाषा केलं पाहिजे, दणकून चांगलं, मग पैसे द्या ना पार्शाले. बरं मग पण कधी काय बारस, अरे तुम्ही असा टाइम काढता, लग्नाच्या वेळेला असं काढलं, आमच्या गडबडीत लग्न काढलं कामाच्या, आमच्या दौरे असतात बाहेर देशात. बरं पण आता बारसही तसंच काढलं, तुम्ही बिनफिकर तुम्ही येऊ नका, आम्ही सारं भागवतो. बरं गेलेले काले काही 10-20 हजार रुपये त्याला घेऊन. पुन्हा मग याला बऱ्याच दिवसानं वाटलं, चला आपलं तर मरेपर्यंत फुरसत नाही, आपल्या लग्नाला आपण जाऊ शकलो नाही. बराच मनुष्य सज्जन त्यानं भागून घेतलं. बरं ते तर झालंच झालं, पण आपल्या पोराचं बारसं झालं, बारशाला आपण जाऊ शकलो नाही. बर वा, आपल्या कामात मरेपर्यंत चालणार मग असे. मग साला आपलं पोरग झालं, पोरग पाहिलं पाहिजे, पोराची आठवण आली म्हणे मला. पण आता कुठं असं आपलं पोरग, बायको कुठे असं ना, त्या माणसाला माहित आहे तो माणूस कुठं सापडत. बाजारात गेला तर नेमकीच भेट झाली, राम राम, बरं झालं भेटले, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य इथून पुढे, तुमचं आजच मी नाव काढलं, बरोबर भेटले, बरं झालं. अहो मला माझ्या पोराची भेट घ्यायची, लग्नाला सवय नाही तर नाही निदान, पण आता बारशालाही नाही आलो तर आलो, पण आता असं मला वाटतंय पोराची भेट घ्यावं. बायकोही पाहावी कशी, अजून पाहिलीच नाही म्हणे, लग्नाला येणंच नव्हतं झालं ना. बर चला म्हणे, तिकिटाला पैसे वा वा खिशातच आहे, चला. गेले आगगाडीत बसले, तर उतरले चांगले पुण्यासारखे शहरात चालले. रोडनं चालता चालता मोठी एक बिल्डिंग होती, एक बाई वच्यावर असं पोरग घेऊन बसली होती. हे बा ते बाई दिसते, हा हा हा, तिच्या मांडीवर पोरगा, हा हा, ते बाई आहे ना, हा तेच तुमचं कुटुंब, पण तिच्या मांडीवर पोरगा, हा ते तुमचं पोरग. झालं, जा तुम्ही आता घरी, नाही म्हणलं, हा नाही विसरू नये, आता मी बरोबर जातो, झालं गेलं त्याला हाकलून. पण आता पहिल्यांदा बायकोची भेट, काय आणलं असं काही न्यावं लागेल नावासारखं. मग तिला साडी चोळी, भारी भारी कपडे, पोराला चांगले खेळणे, भारी भारी अलंकार, तिलाही अलंकार दागिने काही घेतले. पहिल्यांदाच गेला ना, पहिली भेट आहे ना, सारे डाग दागिने घेतले, नेऊन टाकले. हवा हे पोराला अमुक आणलं, हे खेळणे आणले, हे दागिने आणले, हे कपडे आणले, तुला हे साडी अमोक धमोक असं टाकलं. तिला वाटलं आपल्याला पोरग झालं. बरेच आले लोक बाहेर विडा घेऊन अमुक धमोक अशा प्रकारचे,
आहेर घेऊन आले, तसा यायचा कोणी अशी नावा घोळाचा मावा भाऊ चाल कुत्र्या खीर खाऊ, पण तरी असं आणलं, पण चांगला श्रीमंत बरंच आणलं. मग आता याला जर आपण चहा पाणी नाही केलं तर नवरा काय म्हणाल, खटिया खडी करीन ना, म्हणून तिने अशा प्रकारचं मग त्याला लगेच चिवडा केला, कॉफी केली, तो चिवडा आणला, कॉफी आणि ते पोरग धरलं त्याच्या मांडीवर घेतलाय. मस्त आहे वर्ग, माझ्याच सारखं आहे. हो पोरग कुटुंब आहे, मस्त आहे, जोरदार आहे. मला वाटलं साऱ्याला फसवला का ना जाणे, म्हटलं पैसे नेले चिनले का ना, बायकोही जोरदार आहे. वा मस्त, चांगलं संबंध आहे, मस्त जोडला का. वा चांगला आहे, बरोबर पोरगही चांगला आहे, काय हरकत नाही. मला वाटलं ना काल पोरग नाही झालं तसेच नाही का बारशाला पैसे नाही. बरं बस पटापट मुखे घेतलाय त्या पोराची. वा 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 बाय बाय, पटापट मुखे घेतलाय पोराची त्या. झालं, आला तो घर मालक, राम राम, जय रे, कुठे असता? आम्ही आमच्याच घरी असतो, आमच्याच गावले असतो. हो तुमच्याच गावले, पण तुमचं गाव कोणतं? म्हणजे त्याला वाटलं इथं कोणी असेल नातेवाईक, आते भाऊ माम भाऊ कोणतरी असेल तिथं. पण बरंच आणून कपडे आणून टाकले, जरा बरंच दिसते, कोणतरी सोयरा दिसते. नाही म्हणलं मला ओळख नाही तुमची, इथे तुम्ही कोण आहे? नवरा. ते घाबरली, पुरे बापारे हात एकदम बोलायला लागला. मला ओळख नाही, चहाच्या पैसे आहेत, चिवडा केला, मला वाटलं तुमच्याकडे नातेवाईक असाल. माझं कोण नाही, माझाही कोण नाही. झालं, मग त्यानं कडी लावून घेतली, असा दिवस काढला नातीचा. तुम्ही इथे नवरे आहे, हिच्याशी भावा, मग हे का तर माझं पोरग तुमचं पोरग आहे, मग फुकट म्हणा लागते. इच्छा लग्ना करता त्या माणसाजवळ मी 60,000 रुपये दिले होते. असं तुमची हिच्याशी लग्न लावलं, आमचं रिकाम पण नव्हतं. असं रिकाम पण नव्हतं, तिच्याशी लग्न तुम्ही लावलं नाही, पण तुमची बायको आहे ते मग फुकट म्हणाला त्याला 60,000 रुपये दिले त्या माणसाजवळ. असं आणि मग फुकट म्हणा लागते, या पोराचे भाषा करता त्याच्यावर मी 20,000 रुपये दिले. हे पोरग तुझं आहे. हो ऋतू शांतीला होता का तू? सांगितलं ना, आम्ही जास्त कामाचे माणसं, आमचं रिकाम पण सरळ नसल्यामुळे भागून घ्यायचं सांगितलं होतं. सारे पैसे आम्ही पैसे देऊन सारे काम केले, आम्ही सारं त्याच्याकडे गुत्त गेलत सारं. असं म्हणजे का तू लग्नाला नाही, ऋतू शांतीला लग्नाला नाही ते म्हणतो माझी भारी आहे, ऋतू शांतीला नाही म्हण माझा मुलगा आहे. पण जो घेतला वेतन लावला ठोकणं जे सपाटे. मग त्याला वाटलं सालं हे आपलं कुटुंब नाही वाटते, आपलं पोरग नाही. मग मनातल्या माणसानं पैसे खाल्ले वाटतं झालं. म्हणजे कोणाच्याही वस्तूला वाचे दुसऱ्याची पत्नी, त्याला माझे म्हणणं, दुसऱ्या पोराला माझे म्हणणं, दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हणणं म्हणजे मूर्खपणा नव्हे, महामूर्खपणा आहे. तसं हे काळाचे धन कुबेराचे, काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेर. हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे. हे काळाचे हो हो हो. किती प्रकारचे मूर्ख झाले? 4. आपला नंबर कोण्या मूर्खात बसते? नंबर 4 मध्ये बसते. जीव आपलं आहे, धन आपलं आहे, आणि आपलं म्हणतो का नाही,
दुसऱ्याच्या वस्तूला आपलं म्हणणारा 4 नंबर मध्ये जाते. म्हणजे आपण 4थ्या नंबरचे मूर्ख आहोत. त्याला हसत होतो आपलंच तेच आहे. म्हणजे सांगत हे काळाचे धनकुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे, काय आपलं. अरे आपल्याला द्रव्य त्यानं दिलं, देव सुद्धा आवाले कोणी दिला, काँग्रेसनं दिलं. काँग्रेसनं दिलं शापत रे. अरे भगवंतानं देवे दिला देह भजना गोमता. देवानं दिलं शरीर आपल्याला. कोण दिलं आपल्याला? देवानं दिलं. म्हणून देह काळाचे त्यानं दिला देह. बरं पुन्हा धन त्यानं दिलं. देता देव वीता नेता देव वीता. देता देव वीता नेता देव वीता. देता देव वीता नेता देव वीता. देता देव वीता. जेथे याची सत्ता काय आहे, याची सत्ता काय आहे. काळाचे धन कुबेराचे हे काळाचे धन कुबेरा. देववी धन कुबेराचे हे काळाचे. नेतोय तो धक्के मारून नेतो असं सांगतात. एका मंदिरामध्ये असं एक चाललो होतो पुराण. काय 8 दिवसाचं म्हणा चातुर्मासाचं, आणि समाप्ती होती दुसऱ्या दिवशी. मग त्या शास्त्रीवान सांगितलं हे बा उद्या पुराणाची समाप्ती आहे. ज्याला काही हे करायचं असलं सेवा तसं करा, काय ठेवायचं असलं दक्षिणा काय असेल ते सांगून दिलं. चालला गेला. संध्याकाळ झाली, अंधार पडला. महादेवाचं देऊळ होतं. असं एका कोनोळ्यात पार्वती, एका कोनोळ्यात गणपती. अंधार पडला और पार्वती म्हणाले या बा या पोहानं जो खल्लू हो जो थोडं पुराण सांगितलं. केसरी ये बोलला बिचारा. उद्या याच्या पोथीवर 2000 रुपये आलेच पाहिजे. महादेव म्हणले तुले काही समजते? आम्ही म्हणलं बाहेर डोकं नसते तर फॉर्मवर जायले. हा म्हणजे विचारशक्ती. अरे माणसं किती आहेत? 13. 5-25 बाया. रुपया ठेवला तर त्याला 50 रुपये होतील. 2 ठेवले तर 100 होतील. 10 पैसे ठेवले तर 2000. कातळ्याची बाय तर 2000 कसे शक्य आहे? नाही झालेच पाहिजे 2000 त्या बोले. मग कसं होईल? असं चाललं. महादेवाचं आणि पार्वतीचं भांडण. असं आहे. भांडणं होतात नवरा बायकोचे. म्हणले विठोबा रखमाईचं भांडण, विठोबाचं रखमाईचं भांडण झालं म्हणतात. आपण नव्हतो त्याले. तू त्याच्यात गणपती बा म्हणले काय करा आता, हे बुड्ढे झाले तरी अजून भांडतात. पोरायले लाजा वाटतात पण बुढ्याने इकल्या समजा. काय करावं? एक बुडा असा उठला एका बुढीले जन मार्यात बसला. बाबा बाबा माय बायको आहे, मी जीव हिंदीचा. काय भावा तुझी बायको का? आमची बी माय तुझी बायको आहे काय? आमच्या समोर मारते. आम्हाला पोरं झाले. नातू पण तू सुना काय म्हणतील? तू गणपती म्हणला तुम्ही अजून भांडणं करता. काय झालं? हे म्हणते बा त्या आले 2000 रुपये आले पाहिजे. कसे येतील लोक किती आहेत? नाही आलेच पाहिजे. मग तुला काय करायचं? 2000 रुपये घ्यायचे ना त्या बाच्या पोचून. हा मग माझं काय म्हणणं नाही. अरे पण कसे येतील बाबा? तुम्हाला काय करणार? तुम्हाला त्रास आहे का? त्याला 2000 रुपये आले तर तुम्हाला काय? नाही 10 येऊ दे पण येतील कसे? लोक कमी आहेत ते काय नाही. बरं त्याच्यात एक आलता सावकार दर्शन आले. ऐकलं ते दर्शन राहू दे ना अंधारात. त्याने वाटलं उद्या पोथीवर 2000 रुपये येतात. तसा गेला डायरेक्ट शास्त्रीवाल्या घरी. लगेच घरी गेला 500 रुपये आणले. काय करावं? एक बुडा असा उठला एका बुडीले जन मार्यात बसला. बाबा बाबा
माझी बायको आहे, मी शिवशिंतीचा. आता काय बाबा तुम्ही बायकाचं का, तर का आमची बी माय आहे, मी बायको आहे तर काय, तर आमच्या समोर बारके आम्हाला पोरं झाले ना. तू पण तू सुना काय म्हणतील आज तू. गणपती म्हणला तुम्ही अजून भांडणं करता, काय झालं हे म्हणते बा त्या आले 2000 रुपये आले पाहिजे. कसे येतील लोक किती आहेत, नाही आलेच पाहिजे. मा तुला काय करायचं 2000 रुपये घ्यायचे ना त्या बुवाच्या पोचीवर. हा मग माझं काय म्हणणं नाही. अरे पण कसे येतील बाबा, तुम्हाला काय करणार, तुम्हाला त्रास आहे का, त्याला 2000 रुपये आले तर तुम्हाला काय, नाही नाही 10 येऊ दे पण येतील घ्यायचे लोक कमी आहेत ते काय नाही. बरं चर्चात एक आलता सावकार दर्शन आले, ऐकलं ते दर्शन राहू दिलं अंधारात. त्याने वाटलं उद्या पोचीवर 2000 रुपये येतात. तसाच गेला डायरेक्ट शास्त्रीवाल्या घरी, लगेच घरी गेला 500 रुपये आणले आणि लगेच शास्त्रीवाल्या खिशात द्या महाराज. अ कशाचे आबा, उद्याच्या पोथीचं काय घेता म्हणे. अच्छा का वावर आहे उधळ घेतात याच्याची धंदा, सांगा केवढ्याला देता उद्याचं पुरण. अरे ते काही यायचे नाहीत. 5-25 रुपये, 5-25 रुपये हे या 500 रुपये. अहो 500 येणार नाही हो सावकार तुम्हाला, आम्हाला आदला ना आला चालते. त्याला माहिती आहे गणपती बुवानं 2000 ठेका घेतला. झाली पोथी दुसऱ्या दिवशी सुरू, पोथी संपली, मोजून पाहिले त्यानं तर 40 रुपये. बापा 450 ठोकली. आता काय करावं. बरं हा म्हणेच काही येणार नाही, 25 येतील. आता याच्याशी काय भांडता. तो तर गेला शास्त्री बुवा निघून, सारे लोक गेले. मग गेला हात देवळात. आता महादेव तर म्हणतच येत नाही. पार्वती भोळी बिचारी यावं असं तिथं म्हणत होतो. या गणपती बुवाला सोंड हलवायचं काही काम होतं का म्हणतात. गणपती बुवानं काय म्हणलं की 2000 रुपये पोचवर येतील. लागले. जो गणपती असा हात घेतला आणली गणपती बुवाच्या पोटात, चंद्रात हातच बसला, निघेच नाही. हो दिवाणजी इकडे या, काय झालं. अरे म्हणे दर्शन करायला गेलो तर तोल गेला, पडलो गड्या, हात फसला. दोघे जण काढत थांबा आपला ट्रॅक्टर आणतो, हे करेन आणला तर जमत नाही, आता काय करा. तो इकडे तिकडे कोणी आहे का पाहायला बाहेर. मग त्यावेळेला हा म्हणाला देवा आम्ही तर माणसं, तुम्ही देवाय नव्हतं दैवम वक्ती किम होतं मानुषा, तुम्ही देव असून खोटं बोलता. तुम्हीच तर म्हटले 2000 रुपये पोचवर येतील, पण 40 रुपये मग माणसाची खोपडी फिरीन नाही का सांगा बा. आम्ही तर माणसंच आहोत आणून भेटून, तुम्ही देव असून खोटं बोलता. गणपती म्हणले हे बा तुला जगणं आहे का सही सलामत, तर पहिले 1500 रुपये तुझ्या दिवाणजीले पाठव आणि 1500 रुपये त्या पोथी जागे त्या बुवाच्या घरी नेऊन द्यायला लाव. कालचे 500 आजचे 1500 बरोबर 2000 होतात म्हणे. नाही तर तुला कब्रस्थान इथेच आहे, मग मर. आता का मरल. हो दिवाणजी या, का हात सुटला अरे बाबाचा ये ने 1500 रुपये काळ आपल्या कपाटातले त्या आणि त्या थोपट पोथी सांगे त्याच्या घरी नेऊन दे. गेला तो नेऊन दे, घ्या हे 1500 आणि हे करायचं असतं स्टॅम्पवर. अरे पण कशाचे. अरे बा घे ना, आमचा सावकार मरून राहिला. अहो कायचे हो घ्या, करायचे असं तर घेतले. पण काय कशा पाहिजे तुम्हाला काय करायला की आमचा सावकार मरून राहिला बा घ्या. कालही 500 रुपये दिले यानं, पण आजही 2000 देते. काय येल सर आहे का कशा पाहिजे. झालं दिले ते कालचे झाले 2000 पण आला ते कागद दाखवल्याबरोबर सुटला. भेटले त्याला 2000. कोण दिले ते सावकारानं. सावकार तर न्यायला आलता का द्यायला आलता. कोण दिले गणपती बुवानं. बापा त्याचा तर गुळाच खाली झाला. मग स्वतः दिले नाही. देव विता कधी स्वतः देतो देव, कधी देव विता. 2000 गेले की नाही, नेले की नाही. कोणा नेले शास्त्री बुवानं, दाखा पाडला काय. मग नेविता याच्यात. मग कोणा नेले गणपतीनं, त्याचा झाला घ्या, त्याजवळ खळको आहे का पा. कोणा नेले शास्त्री बुवानं, पण कोणाच्या द्वारा यांच्या द्वारा गणपती. नेता नेविता तेथे याची सत्ता काय आहे. निमित्ताचा जणी केला ते प्राणी, माझे माझे म्हणणे व्यर्थ गेला निमित्त. मी सर्व अरे मला मरू दे, तुमचे कुत्रे हाल खाणार नाहीत. म्हणतो आबा मरा, त्याच्या हाल हत्ती खातील. याला वाटते म्याच कमावलं. काय होत ना तुमच्या आजी असं एकर वार येत नव्हतं. या पंजानं कमावली 2000 मी. आमचा बाबा आम्हाला ससन नव्हता म्हणत जाय. खरंच ना, आम्ही 7 भाऊ
आणि 7 चक्कर आलं तर आमच्या आज्याचं, आमच्या बापाच्या वाट्यावर. पण आमचा बाप असा कर्तबगार निघाला. या भाऊले माहित आहे त्या अंबादास बोले 250 एकर जमीन मिळवली होती. असा ठासून सप्ता करे आमचा बाप. हे घासलेचे मोठे पिपे 4 पिपे एका पंगतले वाढत जाय. तर माणसं वाहून जात तुपानं. पण आता आम्हाला भेटत नाही. चला विठ्ठला विठ्ठला मग आमचा बाप असा रंगात आला की अरे काय होत रे तुमच्या आज्याचं, या पंजानं कमावली. कोणता हिस्सा मागते तर पाय तुम्ही नाही तर आपण निमित्त आहोत. भगवान म्हणतात मी निमित्त आहे, निमित्त मात्रम. अर्जुना तू निमित्त आहे, निमित्त मात्रम. भवसव्यसाचिन मया हतस्वम जहिमा व्यतिष्ठा. अरे मी मारले, मी मारले तू निवती नरिगे शोक संकटी नाचिलिया. अजय अशी कथा सांगतात शेवटी महाभारतातच की ज्या वेळेला विजय मिळाला पांडवांना, त्यावेळेला विजयश्रीची माळ कोणाच्या गळ्यात घालावी. धर्मराज म्हणले मी माझ्या, भीम म्हणला माझ्या, अर्जुन म्हणला माझ्या, नकुल सहदेव म्हणले हो तुम्हीच लढाया मारल्या, आम्ही जियाला आलतो, सत्ता होता इथे. आता काय करावं, एक मारण 5 जण कोणाच्या घालावं. भांडण जेव म्हणले बा ते भांडण झालं, आता हे दुसरं सुरू करता काय. मग असं करा. मग त्या ह्याच्याकडे गेले तो भरभरी. त्याला युद्धाच्या पहिल्या सुरुणीपूजेच्या वेळेला त्याला गद्यान मारलं होतं. तो म्हणला मला युद्ध बाईपर्यंत जिवंत ठेवा. त्याला आयुष्य दिलं. तो एका डोंगराच्या शिखरावर बसून सर्व ठिकाणची लढाई दिसायसाठी हे बा भरभरी पाहिलं. विठ्ठल विठ्ठल एवढं त्या भरभरीने युद्ध पाहिलेलं आहे. तो म्हणेल त्याच्या गळ्यात विजयश्रीची माळ घालू आपण. नेले बरोबरीकडे. बरोबरी हे बा यांचं भांडणं चालले. तो म्हणतो मी विजय मिळवला, तो म्हणतो विजय मिळवला, विजयश्रीची माळ माझ्या गळ्यात घाला. त्यावेळेला बरोबरी म्हणाला ना विजय भीमाचा, ना विजय अर्जुनाचा, ना धर्मराजाचा, ना नकुल सहदेवाचा. एक विराट रूप असं प्रकट झालं. त्याने सर्व पांडव कौरव सैन्याचा सर्वांचा संहार त्याने केलेला. म्हणजे हे विजयश्री भगवान श्रीकृष्णाची. विजयश्रीची माळ भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यात घाला. तुम्ही नुसतं निमित्त आहे. दुर्योधनाला मारण्याला भीम निमित्त आहे, कर्णाला मारण्याकरता अर्जुन निमित्त आहे. भगवंतात म्हणून निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी. नाशिवंतच आहे ना, देहही नाशिवंत आहे, धनही नाशिवंत आहे. त्यासाठी काही परमार्थ सोडून द्यायचा. देवा सवे आटी पाडी तोसी, जे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे ज्ञानेश्वर. बार घुमाए बार घुमाए बार घुमाए म्हणे कार्य नाशवंतासाठी देहात देवास वेआटी पाळीतोसी. ते काळाची धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. तरी आमची पूर्वी थोडं उदाहरण सांगत होते. शेवटचं चरण राहिलं. नाशवंता करता म्हणजे त्याच्याकरता त्याने उदाहरण सांगितलं लग्नाचं. एक नवरदेव हाटला. पूर्वीच्या काळात हुंडे नव्हते, आंधळ नसे. मग तो नवरदेव हाटला म्हणजे त्याला काही देत तसं. नवरदेव हाटला जेवेच नाही पंक्ती. काय झालं तो सर्वांना सर्व पक्वान वाढले. म्हणजे त्याला लड्डू वाढलेच नव्हते. त्याला शेवळ्या करंज्या ताट आलं. रुसला जेवेच नाही. घड्याळ पाहिजे काय नाही, रेडिओ पाहिजे काय नाही, टीव्ही पाहिजे काय नाही, फटफटी पाहिजे काय नाही, आंबे शटर नको. मग काय पाहिजे जेवेच नाही. 2 तास जेवलाच नाही. लोकाला पहिल्या एकादशीनं हात बारच लागली. सारी मंडळी हात फटकून तो काय साधवाय साधू नाही जेवत बसा आपणच. नवरदेव जेवत नाही आपण कसं जेवा. सारे मंडळी थटकली. बाप आला, सारे आले. काय झालं जेव ना. अरे ते काय मागतील तिथे हाल तयार आहे. काय पाहिजे मग म्हणे लड्डू. भोसच्या लड्डू साठी त्याचा ठेल्यानं ट्रकनं वाटून राहिले लड्डू. त्याच्यासाठी 2 तास आटला आहे. तसं तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी. या खोट्या करता खरा देव सोडला.
हा नाशिवंता करता तुम्ही देव सोडून दिला. देवासवे आटी पाडितोसी किंवा देवासवे तुटी पाडितोसी. दे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर हरिहरी ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कुंडले